नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नागपंचमीविषयी पूजा सामग्री आणि पूजा कशी करायची घरच्या घरी त्याची सविस्तर माहिती सांगत आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग नागपंचमीच्या पूजासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवून घेते. ज्वारीच्या लह्या, दूध, गुलाबजल, तेलाचा दिवा, फुलं, चंदनाचा गंध, कापूर, गुलाल, साखर आणि वस्त्रमाळासाठी दोरी किंवा दोरा, उदबत्ती स्टँड, धूपबत्ती, हळदी कुंकू आणि पाण्याचा तांब्या. आमच्या इकडे नागपंचमीच्या दिवशी तांदळाचा वापर करत नाही, त्यामुळे मी ज्वारी घेत आहे दिव्याखाली टाकण्यासाठी किंवा अक्षदा म्हणून वापरण्यासाठी. तुम्ही कोणतंही धान्य घेऊ शकता, ज्वारी, गहू, बाजरी, तीळ, फक्त तांदूळ वापरत नाही. चला तर मग आता मैत्रिणींनो, घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करायची ती मी सविस्तर सांगत आहे. सकाळी लवकर उठायचे, आंघोळ करायची, जिथे आपल्याला पूजा करायची तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे कपड्याने एकदम छान अशी मस्त पुसवून घ्यायची. छोटीशी रांगोळ काढायची, आपल्याला जशी येते तशी. मी एक छोटंसं लहानसं फूल काढलं आणि छान मस्तपैकी अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. त्यावर एक छान असं मस्त पाट ठेवून घेऊ आणि पाटावर एक वस्त्र टाकू. पाटावर वस्त्र टाकले की आता आपण पुढील पूजाचे सुरुवात करू. आता पूर्वीच्या काळी बायांना भिंतीवरती नागोबा काढायच्यात, परंतु आता या सिमेंटच्या भिंतीवर काढलेला नागोबा पुसता येत नाही आणि हा काढलेला नागोबा साधारणपणे आपण पोळ्यापर्यंतच ठेवण्याची प्रथा आहे, त्यामुळे मी इथे. चला तर मग आता आपण दिवा लावण्यासाठी ज्वारी एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घेऊ आणि दिवा प्रज्वलित करून घेऊ. सर्वप्रथम दिव्याला आपण हळदी कुंकू वाहून घेऊ आणि कोणतीही पूजा करायला सर्वप्रथम दिवा लावून घेतात. चला तर मग आता आपण इथे दिवा प्रज्वलित केलेला आहे. काढून घेतलेल्या नागोबाला आपण हळदी कुंकू वाहून घेऊ. हळदी कुंकू वाहिले की पुढील पूजा आपण पाहूत. हळदी कुंकू झाल्यानंतर अष्टगंध, लाल चंदन हे सर्व आपण एक एक करून लावून घेऊ आणि त्यानंतर फूल वाहूत. एक छानसं असं फूल आहे माझ्याकडे, तुम्ही बेलपत्रही वाहू शकता. चला तर मग आता आपण नागोबाला एक वस्त्रमाळा अर्पण करू. थोडासा दोरा तोडून घेऊत आणि वस्त्रमाळा अर्पू. ही आपण थोडासा गुळ घेऊनही चिटकू शकतो किंवा तसंही चिटकता येते. चला आता आपण वस्त्रमाळा ही अर्पून घेतलेली आहे. आता आपण अगरबत्ती पेटून घेऊत, अगरबत्तीही ओवाळून घेऊत. मैत्रिणींनो, माझी छोटीशी नागपूजा पंचमीची पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण इथे धूप, बत्ती, अगरबत्ती सर्व पेटून घेतलं. आता कापूर पेटून आरती करून घेऊत. आरती झाल्यानंतर आपण पाण्याचा तांब्या घेऊ आणि पाण्याच्यात एक भरीव चौकोन काढून पाणीही देवासमोर ठेवू आणि लाह्या प्रसाद म्हणून ठेवू. तुम्ही या दिवशी कानोलेही करून वाहतात, कुणी फुटाणे, साखर फुटाणे. मात्र तांदूळ या दिवशी आम्ही अजिबात वापरत नाही. आणि नागोबाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे दूध आहे. आपण दूधही वाहून घेतलेलं आहे. तर चला आता मैत्रिणींनो, आपली सर्व पूजा झालेली आहे. पहा किती छान आणि मस्त असं प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे. तर तुम्हाला माझी ही छोटीशी भगवान शेषनागाची आणि नागदेवतेची पूजा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही यापेक्षा कशी पूजा करतात, कोणते साहित्य वापरतात ते पण सांगा. भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.